जुलै महिन्यात देखील पुस्तक प्रकाशित झालं. त्यावेळेस दादा गडबडीत होते, माळेगाव कारखान्याच्या मूळपूजनाला आले होते. मी दादांना गडबडीत पुस्तक हातात दिलं आणि दादा चिडलेले होते खरं तर, पण कार्यकर्त्यांवर चिडले होते. माझं पुस्तक बघितलं की मला म्हटले वसंतराव मी नक्की वाचतो, आणि ते पुस्तक त्यांच्या सिक्युरिटी गार्डकडे दिलं आणि विमानात घेऊन जायला सांगितलं होतं. खूप जिव्हाळ्याचे संबंध होते अजितदादांचे. अजितदादा बातम्यांच्या माध्यमातून बातमीदारकी करताना व पत्रकारिता करताना कधी चिडायचे, कधी निरोप यायचा अजितदादांचा की तुम्ही अशी बातमी खरं नव्हती लावायला पाहिजे, वस्तुस्थिती वेगळी आहे, तुम्ही तुमचा टीआरपी वाढवण्यासाठी काहीतरी बातम्या देताय असं मिस्किलपणे म्हणायचं. पण त्यांच्या बोलण्यात कधी असं रोष किंवा काहीतरी त्यांनी विरोध काहीतरी ठेवायचंय मनात, त्यांच्या काहीतरी आहे असं काही होत नव्हतं. ते बोलले तरी पुढच्या आठवड्यात आल्यानंतर बाईटसाठी हटकलं तर बाईटसाठी पण ते टाळायचे, किंवा जर कधी मूडमध्ये असले तर बाईट द्यायचे, बोलायचे. पण अजितदादांचा एक स्वभाव जरी कठोर वाटत असले, मृदू स्वभावाचे ते अजितदादा होते. अजितदादांच्या बाबतीत खूप आठवणी आहेत, कारण अजितदादा बारामतीचंच भूषण नाही म्हणता येईल, तर राज्याचं भूषण होतं. खरं मी कार्यकर्ता म्हणून प्रतिक्रिया नाही देते, पण एक पत्रकार म्हणून खूप खूप जिव्हाळ्याचे संबंध अजितदादांनी पत्रकारांशी देखील डेव्हलप केलेले होते. मी आवरून अजितदादांच्या सभा 4 होत्या आणि त्या कव्हर करण्यासाठीच बाहेर पडत होतो. ज्यावेळेस सकाळी फोन आला, एका मित्राचा फोन आला की अजितदादांचा अपघात झालाय, आणि त्याने डायरेक्ट सांगितलं की अजितदादा ऑफ झालेत. म्हणजे साधारण ही 9:15ची घटना आहे आणि मला 9:05ला त्याने फोन केला. त्यावेळी तो गावातला तिथला शेजारी राहणारा होता आणि त्याने डायरेक्ट सांगितलं की अजितदादा ऑफ झालेत. मी पटकन गाडी घेऊन विमानतळावर पोहोचण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस पोहोचलो त्यावेळी अजितदादांची बॉडी तिथून हलवली होती, कारण तिथं जे स्वागताला आलेले प्रशासनातले लोक होती किंवा तिथले जे काय सभांच्या निमित्तानं अजितदादांना रिसिव्ह करायला लोक आलेली होती, ते लोक घेऊन गेले होते. मी ज्यावेळी पोहोचलो तिथं पालखी मार्ग सुद्धा जवळ आहे, संत तुकाराम पालखी मार्ग अगदी जवळ आहे आणि रनवे देखील जवळ आहे. सकाळी एक शक्यता अशी देखील सांगितली जाते स्थानिक लोकांकडून की तिथं व्हिजिबिलिटी कमी होती आणि त्यामुळं पायलटला ते लक्षात आलं नाही रनवे कुठला आणि हायवे कुठला, त्यामुळे देखील अपघात झाला असण्याची शक्यता लोक व्यक्त करत आहेत. दुसरीकडे जर पाहिलं तर दुसरीकडे असं देखील म्हटलं जात आहे की विमान इथं येण्यापूर्वी म्हणजे साधारणतः 8:46ला ही घटना घडली आहे आणि त्यापूर्वी विमानानं एकदा उतरण्याचा प्रयत्न केला होता धावपट्टीवर, पण ते सिग्नल मिळाला नाही, कारण 2 विमान प्रशिक्षण संस्था तिथं आहेत कार्यरत आणि तिथलं विमान सिग्नल न मिळाल्यामुळे तिथली 2 पायलट ट्रेनिंगची विमानं उडायच्या तयारीत होती आणि त्यामुळे सिग्नल मिळाला नाही. त्यामुळं पश्चिमेकडून विमान पूर्वेकडे गेलं आणि पूर्वेकडे सिग्नल न मिळाल्यामुळे हवेतूनच त्याने युटर्न घेऊन पुन्हा एकदा धावपट्टीवर उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र अशा वेळी धावपट्टीवर आल्यानंतर देखील धावपट्टीच्या बाजूला विमान कोसळलं. जवळपास धावपट्टीचा रनवे जो आहे त्याची हाईट आणि जिथं विमान कोसळलं ते साधारण 150 फूट खाली होतं आणि घटना घडल्यानंतर विमान कोसळल्यानंतर जसं क्रॅश झालं तसे 3 ते 4 स्फोट झाले असं देखील सांगितलं जाते. महत्वाचं की तात्काळ मदत जी आहे ती उपलब्ध झाली, कारण अजितदादांना रिसिव्ह करण्यासाठी तिथले स्थानिक पोलीस प्रशासन आहे किंवा काही कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्या कार्यकर्त्यांनी मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक लोक जे आजूबाजूला काम करत होते, घरं त्यांचे आहेत, त्यांनी देखील बादलीने पाणी आणून ओतण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची मर्यादा मोठी होती आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे की असं म्हटलं जातंय सकाळी जे प्रत्यक्षदर्शी लोक होती, बारामती नगरपालिकेचं अग्निशमन दलाचं वाहन तिथं उपलब्ध होतं, मात्र ते फक्त दिखावा होता, कारण त्या फायर फायटरच्या दमकल विभागाच्या गाडीमध्ये पाणी नव्हतं आणि त्यामुळे कुठेतरी वेळेत ते आग कंट्रोल करता आली नाही. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार तसं आहे की त्या बारामती नगरपालिकेची गाडी तिथं होती, अँब्युलन्स होती किंवा फायर फायटरची गाडी होती, पण ते तिथं तेवढी पाणी उपलब्ध नसल्यामुळे ही आग जास्त आहे. तर जसं वसंत यांनी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे की नेमकं काय घटना घडली. वसंत हे अनेक वर्षांपासून बारामतीमध्ये रिपोर्टिंग करतात आणि मगाशी ते खरं तर बोलताना भाऊक सुद्धा झाले होते.
मला तुमच्याकडनं थोड्या आठवणी जाणून घ्यायच्यात, कारण इतके वर्ष तुम्हाला सहवास लाभलेला आहे अजित पवारांचा. एखादी तुमची आठवण असेल अजितदादांसोबतची, एखादी मिश्किल घटना असेल, तुमच्यासोबत काही त्यांनी संवाद साधला असेल, काही गंमत केली असेल, काही मदत केली असेल. अजितदादांचं माझं तसं तर खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. कारण माझ्या पत्रकारितेची सुरुवात ही साधारण 28 वर्षांपूर्वी झाली आणि अजितदादा नुकतेच मंत्रिमंडळात काम करत होते. सुरुवातीपासून अगदी अजितदादांच्या बातम्या कव्हर करायच्या. मी साप्ताहिक मध्ये काम करत असल्यापासून त्यांच्या बातम्या कव्हर करण्याची संधी मिळाली होती. आणि विशेषतः म्हणजे मी लोकमत वृत्तपत्रामध्ये काम करत असताना त्याच्यानंतर अजितदादांच्यावर एक पुस्तक मी तयार करायला सुरुवात केली. कारण त्याचं 2012-13च्या आसपास अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त एक पुस्तक प्रकाशित करायचो. म्हणजे अजितदादांचे जे कार्यकर्ते आहेत, ते चाहते आहेत, त्यांचे लेख त्या पुस्तकामध्ये छापायचो आणि ते अजितदादांना दाखवायचो दरवर्षी. त्यामुळे अजितदादांचं एक घराण्याचं संबंध होते आमचे असं म्हणायला हरकत नाही. कारण अशा पद्धतीनं चांगल्या दर्जाचं पुस्तक आजूबाजूला कोणी करत नाही. त्यामुळं सगळा पवार परिवार जो आहे तो, मग त्यामध्ये सुनेत्रा वहिनी आहेत, पारदादा असतील, जयदादा असतील, अगदी पवार साहेब देखील त्या पुस्तकाचं कौतुक करायचे. अजितदादांना ते पुस्तक आवडायचं. कारण माझं आता जुलै महिन्यात देखील पुस्तक प्रकाशित झालं. त्यावेळेस दादा गडबडीत होते, माळेगाव कारखान्याच्या मूळपूजनाला आले होते. मी दादांना गडबडीत पुस्तक हातात दिलं आणि दादा चिडलेले होते खरं तर, पण कार्यकर्त्यांवर चिडले होते. माझं पुस्तक बघितलं की मला म्हटले, वसंतराव मी नक्की वाचतो. आणि ते पुस्तक त्यांच्या सिक्युरिटी गार्डकडे दिलं आणि विमानात घेऊन जायला सांगितलं होतं. खूप जिव्हाळ्याचे संबंध होते अजितदादांचे. अजितदादा बातम्यांच्या माध्यमातून बातमीदारकी करताना किंवा पत्रकारिता करताना कधी चिडायचे, कधी निरोप यायचा अजितदादांचा की तुम्ही अशी बातमी खरं नव्हती लावायला पाहिजे, वस्तुस्थिती वेगळी आहे, तुम्ही तुमचा TRP वाढवण्यासाठी काहीतरी बातम्या देताय असं मिस्किलपणे म्हणायचं. पण त्यांच्या बोलण्यात कधी असं रोष किंवा काहीतरी त्यांनी विरोध काहीतरी ठेवायचंय मनात, त्यांच्या काहीतरी आहे असं काही होत नव्हतं. ते बोलले तरी पुढच्या आठवड्यात आल्यानंतर बाईटसाठी हटकलं तर बाईटसाठी पण ते टाळायचे किंवा जर कधी मूडमध्ये असले तर बाईट द्यायचे, बोलायचे. पण अजितदादांचा एक स्वभाव जरी कठोर वाटत असले, मृदू स्वभावाचे ते अजितदादा होते. अजितदादांच्या बाबतीत खूप आठवणी आहेत. कारण अजितदादा बारामतीचंच भूषण नाही म्हणता येईल, तर राज्याचं भूषण होतं. खरं मी कार्यकर्ता म्हणून प्रतिक्रिया नाही देते, पण एक पत्रकार म्हणून खूप जिव्हाळ्याचे संबंध अजितदादांनी पत्रकारांशी देखील डेव्हलप केलेले होते.